खिलजीने जाळलेले नालंदा विद्यापीठ सुमारे 3 महिने जळत होते। 19 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगीर येथील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेली प्राचीन नालंदाच्या अवशेषांना भेट दिली। 1600 वर्ष जुन्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचेही पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले। चला तर मित्रांनो, त्याच नालंदा विद्यापीठाचा इतिहास काय आहे, नालंदामध्ये किती पुस्तके होती, नालंदा विद्यापीठ कोणी बांधले, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। नालंदा विद्यापीठ खिलजीने का जाळले या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी भेटेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, मी वैभव गोरे, तुम्ही पाहताय एकदम कडक। नालंदा विद्यापीठाची स्थापना इसवी सन 427 मध्ये झाली। हे गुप्त वंशाचे शासक कुमार गुप्ता प्रथम यांनी बांधले होते। नंतरच्या काळात त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी नालंदाचे जतन आणि सुशोभीकरण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही। नालंदा त्याच्या स्थापनेनंतर सुमारे 700 वर्ष जगातील सर्वात प्रमुख शिक्षण केंद्र राहिले। वर्षानुवर्षे त्याची कीर्ती जगभर पसरली। नालंदा विद्यापीठात जगाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 10,000 विद्यार्थी एकत्र शिकत असत। ते धर्म, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, चित्रकला, वास्तुशास्त्र, अवकाश विज्ञान, धातुशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातील अभ्यासाचे गड बनले। इतिहासकारांच्या मते स्थापनेच्या 100 वर्षाच्या आत नालंदा विद्यापीठाने वैद्यकीय विज्ञानाच्या अभ्यासात जगातील अव्वल स्थान गाठले। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यक पद्धतीसह आयुर्वेदाचे शिक्षण देण्यात आले होते। भारतीय गणिताचे जनक म्हणून ओळखले जाणारे आर्यभट्ट हे 6व्या शतकात नालंदा विद्यापीठाचे प्रमुख होते। यावरून नालंदा विद्यापीठ कसे होते याचा अंदाज लावता येतो। नालंदा विद्यापीठ 1193 पर्यंत अस्तित्वात होते। तुर्की आक्रमक बख्तियार खिलजीने त्यावर हल्ला केला, संपूर्ण विद्यापीठ उद्ध्वस्त केले। इतिहासकार म्हणतात की खिलजीने नालंदा विद्यापीठावर हल्ला केला तेव्हा तिथल्या 3 मजली ग्रंथालयात सुमारे 90 लाख पुस्तके आणि हस्तलिखिते होती। वाचनालयात आग लागल्यानंतर 3 महिने पुस्तके जळत राहिली। काही इतिहासकार म्हणतात की खिलजीच्या नालंदा विद्यापीठावरील हल्ल्याचे खरे मूळ इस्लामाला आव्हान होते। नालंदा विद्यापीठात ज्या प्रकारे बौद्ध आणि हिंदू धर्माची भरभराट होती ती इस्लामासाठी धोक्याची आहे असे खिलजीला वाटत होते। पार्शियन इतिहासकार मिन्हाजुद्दीन सिराज आपल्या तबायत-ए-नसिरी या पुस्तकात लिहितात की खिलजीला कोणत्याही किमतीवर बौद्ध धर्माचा प्रसार करायचा नव्हता। प्रथम त्यांनी नालंदा विद्यापीठात इस्लामाच्या शिक्षणासाठी दबाव आणला, त्यानंतर हल्ला केला। त्या रानटी कारवाईत संपूर्ण विद्यापीठ उद्ध्वस्त झाले। हजारो विद्वान आणि बौद्ध भिक्खू मारले गेले। 5व्या शतकात सुरुवातीला मिहिर कुळाच्या नेतृत्वाखाली विद्यापीठावर हल्ला केला। त्यानंतर 8व्या शतकात बंगालच्या गोर राजानेही विद्यापीठावर हल्ला केला। मात्र दोन्ही वेळा दरोडा हाच हेतू होता। दोन्ही हल्ल्यानंतर विद्यापीठाची डागडुजी करण्यात आली, पण खिलजीने नालंदाला राख करून टाकले। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।